नमस्कार मंडळी, कशात सर्व मजेत ना. स्वागत आहे मंडळी तुमचं आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण चाललो आहे, आज सासरवाडी चाललो आहे. तर चला आज तुम्हाला आजच्या सासरवाडीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, आता मी लांजामध्ये पोचतो आहे आणि आपलं थोडं गाडीमध्ये तरी पेट्रोल फिलअप करतो आणि मग डायरेक्ट आता नॉनस्टॉप आपण जाऊ पुढे. सध्या इथं पेट्रोलचे वांदे झाले आहेत, पेट्रोल मिळत नाही आहे. पुढं पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपासाठी वर लाईन लागले. पूर्ण हायवे पण हायवे दोन्ही साईडून लाईन आहे. एक साईडला फोर व्हीलर, एक साईडला बाईकवाले. बघा आता पिकअप गाडी पलटी झाली टर्निंगला. ताप्याच्या अगोदरचा टर्न आहे, इथे गाडी पिकअप टर्न मारून येताना आउट ऑफ कंट्रोल झाली आणि पलटी झालेली आहे. मिट्टू, ए मिट्टू, मला तो हाक मारतो. काय म्हणतो? कोणाला? काय म्हणता? सुरेखा म्हणतो. काय म्हणता? तुझा झाला असेल तो. तुझा झाला असेल. काय म्हणता? काय नाही तो आज खातो काय माहिती? तरी शेंगदाणे ते भाजलेले. हे शेंगदाणे. हे थांबा, हे धावू नको. अरे माझ्या चप्पल नाही पाहिजे होत्या, मी बिना चप्पल चालू आहे. चप्पल आणायचं ना दुसरा कोणती तरी. नको, त्या कोल्हापुरी ना दगडात ना सरकतात. चला. होय. हे बघ आंबे पडलेले बघ. अयो दगडे घुपतात एकदम. त्यात आता आम्ही चाललोय, आता आम्ही काजू काढायला चाललोय. हे बघा, हे रातांब्याचं झाड आहे, जे आपण कोकम बनवतो ना, कोकम सरबत वगैरे, ते झाड आहे. हे बघा खाली ना कोकमचे फळ पडलेले आहेत. असे ना कोकमाची फळं आहेत. ते माकड आलेत. हां जा जा, काय नाही करत, जा. जा देशात, काय नाही करत, जा. तेव्हा किती माकड आले बघा. असं आंब्या फणसांचं वगैरे नुकसान करतात हे तुका. तर राखणदार एक ठेवावा लागतो. इकडे दिसते ना लाल लाल बोंड दिसत आहेत ना, हे आम्ही सर्व काजू काढून घेतले आहेत. आणि इकडे याच्या अगोदर जे काजू पडले होते ना, ते आम्ही वेचून पण घेतले आहेत. अशा प्रकारे ना शोधून घेतले आहेत. कारण अगोदर पडलेले जे काजू जे असतात त्याच्या ह्या पाळा बाजूला असतो, त्याच्या खाली हे पानांच्या खाली गायब होतात. आणि हे बघा हा असा हा खराब झाला आहे. आणि हे बघा दाखवतो तुम्हाला, हे बघा हे जे दिसतंय ना, हे बघा सरड्याने खाल्लेलं आहे. ह्याचा आतमधला गर खाऊन टाकला आहे. तर असे भरपूर काजू असतात ना, ते रानातले सरडे खाऊन टाकतात. जर आपण लवकरात लवकर हे वेचून घेऊन नाही गेलो तर हे खाऊन टाकतात. हे काय कामाचं नाही, आता फेकून द्यावं लागतं आहे. हे बघा, हा बघा वरती बियावर लागल्यात, बऱ्यापैकी आहेत. काढ, ये खाली ये आता, बस झाल्या. तेव्हा खाली पूर्ण येलेलं दिसतंय. तेव्हा तिथे जमा करून ठेवल्यात, मोठे बिया आहेत. बघा, हे बघा, ए सावकाश चढ ये. हे बघा अजून भरपूर बिया आहेत त्याच्यावरती. हे सगळ्या ते बिया काढूया. हे बघा किती आम्ही जमा केले ते बघा, दिसले का? ओले काजू पण आहेत आणि सुके काजू पण आहेत. एवढा मी एक टोपला जमा केलेला आहे. आता आम्ही ना एवढे बघा टोपला काढलेला आहे. त्याच्या अगोदर एक मोठी पिशवी हिरवे काजू आणि पिकलेल्या बिया जमा केलेल्या. आता परत एवढा एक टोपला काढलेला जमा करून. तर चला मंडळी
आता 11:15 वाजताय दुपारचे. हे बघा लाल लाल बोंडा. बघ बघ पाडला. काढ जमा कर मग चांगले आहेत. घे दो तर आता मंडळी आता काजू वगैरे जमा केले आहेत. तर मंडळी आता आम्ही आंबे काढायला चाललोय. आता अजून एक भेटला. हा बघा हापूसपेक्षा लई भारी लागतो. हा नीलमचा कलम आहे. हे बघ कसा काढलाय बघ. हा घे विहान. माझा पट 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 पट. अरे घे पप्पा. हे घे. बघ. चल एक काढ खाली उतर. तर मंडळी नो आता आम्ही आलो आहे चुपायचे आंबे काढायला. हा बघा रायवली आंबा आहे. तर या आंब्याचे आता आम्ही आंबे काढणार आणि अडीत घालणार आंब्यात. तर अडीत घालेला आंबा एकदम लय भारी होता आणि असा पण गोड आंबा आहे. तर मंडळी नो रायवल आंब्याचा एक ट्रे काढला आहे. हा बघा दाखवतो तुम्हाला. हा बघा एक ट्रेक काढला आहे आणि हा रायवल आंब्याचं झाड आहे. तर अजून भरपूर आंबे आहेत. हे बघा हे अडीत घालण्यासाठी आंबे घेतले आहेत रायवलचे. आणि तरी पण ह्याच्यात बघा पिके आहेत. हा आंबा पिका आहे. मग आंबा हा खूप गोड आहे. हे बघ काय हे बघ असं डान्स करते. हे बघ एक घल पण नाही झेल होता. हे बघ अरे याच्यावर टाक मी घेतो. आण इकडे. अरे आण इकडे मी घेतो चल. तर आता आम्ही निघालो आहे राजापूरला निघायला. आता बॅग वगैरे सर्व पॅकअप झाले सर्व गाडी वगैरे. बघा संध्याकाळ झाली आहे आणि ढगाळ वातावरण झालं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे सासरवाडीतून घरी चाललो आहे. तर मंडळी तुम्हाला आजचं ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा. काळजी घ्या.